हे जे म्हणजे स्पॉट्स दिसतात ना असे मध्ये मध्ये खाल्लेले कुडतळलेले, तर ते सशाने खाल्लंय म्हणून आहे बघा. असे मध्ये भरपूर स्पॉट आहेत. तो खुंटा आहे ना, हा असतो वाईल्ड रोस्टॉक, म्हणजे आपण त्याला बाटा बोलतो, जो की गावठी आंब्याचा किंवा इतर जातीचा असतो. आणि आपल्याला जे मुख्य कलम काढता असतं ना, तर ते त्याला आपण इथे त्याची जी काडी आणून इथे आपल्याला अटॅच करायची असते ना, जो मुळाकडचा भाग खालचा, तर तो आपल्याला कट करायचा आहे. आणि जे ह्याचे जे न्यूट्रियन्स असतात ते डायरेक्ट ह्याला सप्लाय होतात. तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मी शुभम घावाळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे. तर मंडळी, सकाळचे वाजलेत 9 आणि सकाळचं गावाकडचं वातावरण बघा, पूर्ण ढगाळ वातावरण आहे. आणि तुम्हाला पावसा पक्षाचा आवाज येत असेल, पेरते वा पेरते वा. तर चाललो होतं आम्ही आमच्या शेतावर गावामध्ये. तर तिकडे ना आम्ही जे भात पेरलं होतं ना, दाढ त्याला बोलतात, तर सशाने पूर्ण खाऊन टाकलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी खाल्लं आहे. तर खूप नुकसान केलं आहे. तर ते तुम्हाला दाखवतो मी. त्याचप्रमाणे या प्रवासादरम्यान जे काही शूट करता येईल ते आपण करूया. सो तर जाऊया आपण शेतावर आपल्या. तर इकडे आमचं शेत आहे आणि जस्ट 2 मिनटाच्या अंतरावर तो माड दिसतोय ना, तर तिकडे आमचं घर आहे. तर चाललो होतं शेतावर. तर मंडई, गावाकडे सकाळ झाली ना की असे पक्ष्यांचे सुमधुर आवाज असे ऐकायला येतात. तर तुम्हाला जर आवाज येत असला ऐकू तर बघा. पेरते वा बोलतोय पक्षी, तर त्याचं नाव आहे पावशा. तर बाबा आमचं पेरून झालंय, जे पेरलंय ते सशानं खाल्लंय, तर ते मी आता बघायला जातोय. तर हा जो पक्षी आहे ना, तर हा पावसाचा इंडिकेटर आहे. तर ज्या वेळेस पाऊस पडत असेल ना, तर त्यावेळी हा शिळ घालतो, पेरते वा. तर आता आलोय मी शेतावर आमच्या गावामध्ये. आज सकाळी खूप पाऊस पडलाय. साधारणतः 12 दिवसाचं झालं शेत. हे बघा, हे मध्ये मध्ये सशांपूर्ण वाट लागणार. हे जे म्हणजे स्पॉट्स दिसतात ना असे मध्ये मध्ये खाल्लेले कुडतळलेले, तर ते सशाने खाल्लंय म्हणून आहे बघा. असे मध्ये भरपूर स्पॉट आहेत. तर ती डाळ आहे ना, आता खूप उंच वाढल्या त्याच्यामुळे समजत नाही, पण सुरुवातीच्या वेळी तर लयच वाट लागला मध्ये. तर म्हणजे ह्या डाळा बघा बघा, पूर्ण डाळ खाल्ले. बघा इकडे तर काय शिल्लक राहिले नाही. तर हे 3 दाळशे होते भाताचे, जे आम्ही पेरले होते भाजवळ काढून. तर इकडे ना खूप जंगल आहे, त्याच्यामुळे ससे असतात इकडे खूप. आणि इकडे दरवर्षी सशाचा त्रास असतो आमच्याकडे. हे बघा, हे बेंबी काल रात्री खाल्लेलं असं वाटतं मला तरी. हे बघा, ताजं वाटतं एकदम. तर आम्ही अधूनमधून रात्री यायचो, पण तसा का आम्हाला दिसला नाही. तर टायमिंग बहुतेक वेगळा असावा. आम्ही साधारणतः 8:30-9च्या दरम्यान यायचो, कारण 7:30पर्यंत चांगला दिसत असतं, त्याच्यानंतर थोडा काळोख होतो. तर आम्ही साधारणतः 8:30-9 वाजेपर्यंत यायचो बघायला की कसं आलं आहे काय खायला. जर आलं असेल तर त्याला आम्ही हिसकावून म्हणजे हाकून लावू शकतो. तर काय आम्हाला ससा का दिसला नाही. 3-4 वेळा आलो पण मग दिसला नाही. पण नुकसान खूप केलं बघा. लावणी लावेपर्यंत ही झाड राहते की नाही याची गॅरंटी नाही. इकडे पण खाल्लंय थोडंसं. तर मंडई, आम्ही ना मागच्या वर्षी एक खुंटी कलम केलं होतं. त्यानंतर 1.5 वर्ष आली, 1.5-2 वर्ष आली.
तर ते तुम्हाला दाखवतो. एक 2 वर्षाचं आहे आणि एक मागच्या वर्षीचं आहे खुंटी कलम, ज्याला आपण साईड ग्राफ्टिंग बोलतो आंब्यामध्ये. तर ते तुम्हाला दाखवतो मी. त्याची जी ग्रोथ झालीत ना, सुपर. हे बघा. तर हे जे आंब्याचं कलम आहे ना, तर एक खुंटी कलम आहे. कोण म्हणणार नाही की एक खुंटी कलम आहे. एकदम स्ट्रेट वाढलं आहे. तर हे बघा, छान आता पालवी फुटले मस्तपैकी. तर तुम्हाला मी याच्यात एकंदरीत प्रोसेस सांगतो. तर इकडे बघा, हा जो खुंटा आहे ना, हा असतो वाईल्ड रोस्टॉक, म्हणजेच आपण त्याला बाटा बोलतो, जो की गावठी आंब्याचा किंवा इतर जातीचा असतो. आणि आपल्याला जे मुख्य कलम काढता असतं ना, तर ते त्याला आपण इथे त्याची जी काडी आणून इथे आपल्याला अटॅच करायची असते. एकदा ती काडी वाळली ना सुंदर अशी, तर त्यानंतर त्याला असा फुटवा येतो. आणि त्यानंतर जो हा मेन रोस्टॉक असतो ना, जो मुळाकडचा भाग खालचा, तर तो आपल्याला कट करायचा आहे. आणि जे ह्याचे जे न्यूट्रियन्स असतात ते डायरेक्ट ह्याला सप्लाय होतात. त्यानंतर याची गोड अशी वाढ ती फास्ट होते. हे बघा. तर इथे कट केला आहे. आणि ही जी फांदी होती ना छोटीशी, तर तिची आता ही वाढ झाली. तर आता हिची छाटणी थोडीशी करायची आहे. तर हे हापूसचं कलम आहे. त्याप्रमाणे इकडे पण देखील केलं होतं या आंब्यांना, जे की दागत नाहीत. तर ते काय जगलेत नाही. इकडे पण एक होतं, तर इथे एक केला होता, तो जगला आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा, जे मगाशी बोललो ना प्रोसेसरची कसा, तर याचा खोड किती जाड आहे बघा. तर या खोडाला ना इथे साधारणतः श्रावणाच्या दरम्यान, म्हणजे जेव्हा पाऊस कमी होतो ना, त्यावेळेस अशी इथं थोडीशी खाच मारून अशी काडी भरायची असते. सायन स्टिक त्याला बोलतात. तर ही बघा, हिला आता मस्त आहे की आता पानं फुटलेत. झालं असं की हिची आम्ही थोडीशी खाच मारून ठेवली होती, तर हा भाग तोडायचा राहिला. हा भाग जर तोडला असता ना, तर याची वाढ पटकन झाली असती. पण हा तोडायचा राहून गेला, त्याच्यामुळे याची वाढ काय झाली नाही. हे बघा. त्यानंतर कसं केलं बघा, खाच मारले आणि त्यानंतर त्याच्यावर जो गम मिळतो याचा, जी खाच भरून निघतो याच्याने, गम मिळतो. तर गम भरायचा आणि त्याच्यानंतर प्लॅस्टिकने बांधून घ्यायचं, जेणेकरून आतमध्ये पाणी जाणार नाही. त्याच्यानंतर सुंबाने त्याला व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे बघा असं. तर हे खुंटी कलम आहे. तर इकडे बघा, आम्ही बरेच बाटे लावलेत. त्याच्यावर यावर्षी आम्ही खुंटी कलम काढणार आहोत. बघा, त्याच्यावर जर इथं काडी, इथं नॉच मारून, म्हणजे खास मारून जर काडी भरली ना ह्याची आंब्याची हापूसची अशी, तर ते जगू शकते. त्याची बांधायची सुद्धा एक पद्धत आहे, टेक्निक आहे. ती कोणासुद्धा जमत नाही. तर ती जगली ना की ते कट मारायचा, मग ती फांदी आहे ती पटकन वाढते. तर हे आयडियल आहे साईज याची, ज्याच्यावर आपण खुंटी कलम बांधू शकतो. हा एक बाटा आहे, इकडे एक बाटा मोठा आला आहे, हा बघा. तर याच्यावर देखील करणार यावर्षी. बरेच बाटे आले इकडे वरती गावामध्ये आमच्या.